नमस्कार, मी हर्षाली लोकमत सखीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मंडळी, सकाळी उठल्यापासून आपली जी धावपळ सुरू होते ती दिवसभर काही संपत नाही. ऑफिस असेल, शूटिंग असेल, मीटिंग्स असतील, ट्रॅव्हल्स असतील आणि या सगळ्यात हेल्दी खाणं मात्र मागे पडतं. पण भूक लागली की पटकन बिस्किट, वेफर, समोसे किंवा काहीतरी बाहेरचं खाल्लं जातं आणि रात्री वाटतं अरे यार, आपल्याला हेल्दी खायचं होतं पण आपण खाल्लं नाही. पण इमॅजिन करा, जर तुमच्या बॅगमध्ये असा एखादा छोटासा लाडू असेल जो पटकन खाता येईल, चवीलाही छान असेल आणि आपल्या बॉडीलाही एनर्जी देईल. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे हेल्दी प्रोटीन लाडूबद्दल. हे लाडू बनवायला सोपे आहेत, बाहेर जाताना तुम्ही सहज कॅरी करू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सतत बाहेरचं आणि जंक खाण्यापेक्षा हा एक खूपच चांगला ऑप्शन आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये असणार काय आहे तर बदाम, काजू, अक्रोड, पिस्ता जे उपलब्ध असेल ते तुम्ही घ्या. त्याचसोबत भोपळ्याच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया, तुम्ही मिक्स सीड्स सुद्धा घेऊ शकता. त्यामध्ये चिया सीड्स, जवस सगळं काही मिक्स असतं. आता यासाठी तुम्हाला एक स्वीटनेससाठी नॅचरल म्हणजे खजूर तुम्ही घेऊ शकता. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये सत्तू पावडर तुम्ही ॲड करा, म्हणजे प्रोटीन आणि फायबर वाढायला सुद्धा हे मदत करतं. आता तुम्हाला करायचं काय आहे, हे सगळं पॅनवर ठेवून 1-2 चमचे तूप त्यामध्ये ॲड करून सगळे ड्रायफ्रूट्स आणि बिया हलक्या भाजून घ्या. तुम्हाला जास्त भाजायची गरज नाही आहे, फक्त हलका सुगंध आला आणि थोडा क्रंच आला की पुरेसा आहे. आता हे सगळं मिश्रण तुम्हाला थंड होऊ द्यायचं आहे. मग मिक्सरमध्ये तुम्ही ते बारीक करा. त्यामध्ये बिया काढलेले खजूर तुम्ही मिक्स करा, 2-3 चमचे सत्तू पावडर मिक्स करा. तुम्हाला हवं तसं थोडी वेलची पावडर सुद्धा तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता. मग हे सगळं तुम्हाला पूर्णपणे पेस्ट करून थोडा त्यामध्ये क्रंच राहिला तर ठीक आहे, लाडू खायला अजून मजा येईल. पण मिश्रण खूप कोरडं वाटलं तर थोडंसं त्यामध्ये अजून कोमट तूप ॲड करा. आता हलक्या हाताने त्याला तूप लावा आणि छोटे छोटे लाडू त्यामध्ये तुम्ही ते बनवू शकता. बस, तुमचं हे प्रोटीन लाडू तयार आहे. इतकं हे सोपं आहे. हे लाडू तुम्ही डब्यात भरून ठेवू शकता, शूटवर, ऑफिसमध्ये, ट्रॅव्हलमध्ये किंवा संध्याकाळी भूक लागली की पटकन खाऊ शकता. विशेषतः वेळ नाही म्हणून काहीतरी चुकीचं खाणं जे होतं ते टळू शकतं. सो हे खूप युजफुल आहे. पण मंडळी, एक गोष्ट लक्षात ठेवा, हेल्दी आहे म्हणून जास्त खायची गरज नाही आहे. ड्रायफ्रुट्स आणि तूप हेल्दी असलं तरी त्यामध्ये कॅलरीज जास्त असतातच. त्यामुळे दिवसातून 1 किंवा 2 लाडू पुरेसा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हेल्दी खाणं म्हणजे नेहमीच महागडं किंवा कॉम्प्लिकेटेड असावं असं नाही आहे. घरातल्या घरात साध्या गोष्टींमधून सुद्धा आपल्या बॉडीला चांगलं पोषण आपण देऊ शकतो. त्यामुळे अशा काही गोष्टी तुम्ही कॅरी करा जेणेकरून सकाळी दिवसभर जे काही आपण खात असतो त्याला कुठेतरी ब्रेक लागेल आणि तुमच्या बॉडीमध्ये हेल्दी जाईल. सो हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल, रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.